रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी जो काही आगामी काळामध्ये एक 10-15 दिवसामध्ये जो काही मुंबईचा पेपर होणार आहे, त्याच्यासाठी जे जीकेचं 50 मार्क्सचं जे काही वेटेज असतं, त्या हिशोबाने आपण पाठीमागचा मुंबई 2023चा पेपर त्यांनी कसा घेतला होता, त्याच्या बेसिसवरती त्या पेपरचं ॲनालिसिस आणि सध्या चालू घडामोडी कोणत्या इम्पॉर्टंट आहेत, ते त्याच्यामध्ये ॲड करून आपण हे जीकेचं लेक्चर घेतोय. हा आजचा आपला पार्ट नंबर 3 असणार आहे. याच्या अगोदर आपला भाग 1, भाग 2 आणि आजचा भाग 3 असा आपला 3रा व्हिडिओ त्या ठिकाणी येतोय. ज्यांनी कोणी ते 2 भाग पाहिले नसतील, त्या ठिकाणी त्यांनी ते 2 भाग जाऊन आवर्जून पहा. याच्यामध्ये मी फक्त क्वेश्चन आन्सर अशा स्वरूपामध्ये न घेता, क्वेश्चन कसा सोडवला पाहिजे, क्वेश्चनच्या ऑप्शनचं एलिमिनेशन कसं केलं पाहिजे, ऑप्शनवरून उत्तरापर्यंत कसं गेलं पाहिजे, सध्या कोणता क्वेश्चन कंपल्सरी वाचला नाही पाहिजे, काय येऊ शकतं चालू घडामोडीमध्ये, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण इन डिटेल त्या ठिकाणी ॲनालिसिस आपण पाहतोय. आता विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः एक 25 क्वेश्चन आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. ज्यांनी कोणी ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी आवर्जून जाऊन ते व्हिडिओ पहा. 100% तुमचे मार्क्स वाढल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत. आता बघा, आजचा हा 26 नंबरचा क्वेश्चन आहे. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन हा मला वाटतो. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट असण्याचं कारण बघा, हा क्वेश्चन व्ही-आय-एम-पी आहे. का व्ही-आय-एम-पी आहे? कारण या घटनेला त्या ठिकाणी 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बघा, क्वेश्चन काय आहे? इसवी सन 1974 साली भारताने टिंबटिंब या ठिकाणी अणुचाचणी केली. बघा, भारताने 1974 साली कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली असा क्वेश्चन विचारलेला आहे. का विचारलेला आहे? कारण बघा, आता साल चालू आहे 2024. हे कुठल्या साली विचारलेले? 1974. बरोबर या घटनेला 50 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेले आपल्याला पाहायला भेटतात. विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा थोडा इतिहास सांगायचा झाला तर हा जो काही कालखंड आहे 1974, तर 1974 साल हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ज्या काय होत्या, त्या इंदिरा गांधींच्या कालावधीमध्ये झालेली ही सर्वात महत्त्वाची घटना आहे. त्या ठिकाणी या घटनेला म्हणजे तुम्ही भारत एक अणुशक्ती होऊ शकतो, यालाच मुळात अमेरिकेचा विरोध होता. अमेरिकेचा विरोध म्हणजे तुम्ही बारीक विचार करा, अमेरिका ही त्यावेळेस महाशक्ती होती. महाशक्ती असताना जर एखाद्या देशाने जर अणुचाचणी केली तर तो देश आपलं ऐकेलच का? तर एखाद्या देशाला जर मुठीत ठेवायचं असेल तर त्याच्याकडे आण्विक पॉवर नको. म्हणून अमेरिकेचा त्या ठिकाणी त्याला विरोध होता. मग त्यावेळेस इंदिरा गांधींच्या डोक्यात आलं की आपण पण अणुशक्ती, भारत हा अणुशक्ती असला पाहिजे, आपल्याकडे पण अण्वस्त्र हे असलीच पाहिजे, असं व्हिजनरी धोरण तत्कालीन पंतप्रधानांचं होतं. आणि म्हणून ही अगदी लपून छपून राजस्थानच्या वाळवंटामध्ये, भुयारामध्ये, जमिनीच्या आतमध्ये हे रात्रीच ह्या चाचणीचं काम चालायचं. अमेरिकेला ह्या चाचणीचा पूर्ण उड्डाण झाल्यानंतरच कळलं, की बाबा भारताने अशी-अशी अणुचाचणी घेतली. त्याच्यामुळं या चाचणीचं भारताच्या इतिहासामध्ये म्हणजे स्वातंत्र्योत्तर इतिहासामध्ये म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जो काही इतिहास आपण कन्सिडर करेल, तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टीला खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. मग आता इथं तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मी पोखरणचं त्या ठिकाणी एक सिम्बॉल घेतलाय तुमच्या लक्षात राहू म्हणून. म्हणून लक्षात ठेवा, काय होती पोखरणची अणुचाचणी? म्हणजे अणुचाचणी कुठं झालीये? अणुचाचणी झाली हां. अणुचाचणी झाली पोखरण या ठिकाणी. पोखरण हे ठिकाण आहे राजस्थानमध्ये. कुठं आहे? राजस्थान. आणि मग या राजस्थानमध्ये पोखरण येथे इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये 1974 ला त्या ठिकाणी पोखरणची अणुचाचणी झाली. मग या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ काय असेल? ऑप्शन नंबर 3 पोखरण असेल. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितले की तुम्ही जास्तीत जास्त ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स ठेवायचा. आणि मग आता बाकीचे जे काही ऑप्शन आहेत त्याच्यावरून काय कळतं आपल्याला? महत्वाचं म्हणजे ही जी काय अणुचाचणी होती, या अणुचाचणीचे प्रमुख कोण होते? असा एक देखील क्वेश्चन बऱ्याच वेळा त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेला आपल्याला दिसतो. मग ह्या अणुचाचणीचे जे काही प्रमुख होते, याचं जाणून बुजून उत्तर त्या ठिकाणी डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम हे ऑप्शनमध्ये आपल्याला ठेवलेलं दिसतं. डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम ऑप्शनमध्ये ठेवलं की सगळ्याला आपल्याला असं वाटतं अग्नी जे काही क्षेपणास्त्र आहे ह्याच्या संदर्भात डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलामांनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. नंतर तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जे काय होते, त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस अणुचाचण्या ज्या काही वेगवेगळ्या झाल्या, त्याचे हेड हे डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम आपल्याला असताना दिसतात. परंतु या चाचणीच्या वेळी, पोखरण अणुचाचणीच्या वेळी जे काय डॉक्टर
रामण्णा होते, त्यांचा फोटो मी पुढे घेतलेला आहे. तर जे काय डॉक्टर रामण्णा होते, तर ते रामण्णा या चाचणीचे प्रमुख होते. ही गोष्ट तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी लक्षात ठेवा. यदा कदाचित आगामी काळामध्ये या पोखरण अणु चाचणीचे प्रमुख कोण होते किंवा हेड कोण होते, लीडर कोण होते, असा जर क्वेश्चन विचारला तर डॉक्टर रामण्णा हे त्या चाचणीचे प्रमुख होते, हे आपल्या लक्षात येईल. आता बाकीचे जे काय ऑप्शन आहेत, ह्या बाकीच्या ऑप्शन मध्ये आपल्याला काय त्या ठिकाणी क्लू पॉइंट भेटतो का? तर हे जे काही जैतापूर आहे, ह्या जैतापूरवरती ऑलरेडी एमपीएससी मध्ये क्वेश्चन विचारलाय की हे जैतापूर हे ठिकाण कुठं आहे, तर हे आहे रत्नागिरीमध्ये. कुठं आहे? रत्नागिरी. ज्या रत्नागिरीच्या पोलीस भरती झालेल्या आहेत कोकणाच्या संदर्भात, ज्या काय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे किंवा ठाणे शहर, ठाणे जिल्हा या ठिकाणी आणि एमपीएससी या वेगवेगळ्या ठिकाणी विचारले की हे जैतापूर हे ठिकाण कुठे आहे, तर जैतापूर आहे रत्नागिरीमध्ये. आणि ह्या जैतापूरमध्ये अणुप्रकल्प प्रस्तावित होता. बघा, अणुप्रकल्प त्या ठिकाणी प्रस्तावित होता. हा अणुप्रकल्प प्रस्तावित असताना स्थानिक त्या ठिकाणी फ्रान्सची, मला असं वाटतं अरेवा नावाची कंपनी होती फ्रान्सची. तुम्ही तरी एकदा चेक करून घ्या. फ्रान्सची अरेवा कंपनी होती, त्यांच्यासोबत टाईप होऊन हा हा जैतापूरचा जो काय अणुऊर्जा पॉवर प्लांट आहे हा उभारायचं त्यांनी ठरवलं होतं रत्नागिरीमध्ये. परंतु स्थानिक लोकांचा त्या ठिकाणी विरोध झाला आणि म्हणून हा प्रकल्प पेंडिंग आहे. त्याच्यामुळे उद्या क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जैतापूरमध्ये काय आहे? अणुऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी आहे. मग भारतातले वेगवेगळे अणुप्रकल्प त्या ठिकाणी तुम्हाला पोलीस भरतीला विचारताना तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे जसं कर्नाटक असेल, कर्नाटक मध्ये आहे कैगा, उत्तर प्रदेश मध्ये नरोरा, उत्तर प्रदेश नरोरा. त्याच्यानंतर महाराष्ट्रातला विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तारापूर, तारापूर. अशा पद्धतीनं हे जे काही वेगवेगळे अणुऊर्जा प्रकल्प आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले त्या ठिकाणी पाहायला भेटतात. उरलेले तुम्ही अणुऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये पण कळवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास करू शकता. हे देखील अणुऊर्जा प्रकल्प, जर पोखरणची अणुचाचणी हा जर 50 वर्षाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट घटक असेल तर महाराष्ट्रामधलं तारापूर असेल की जे भारतातलं पहिलं अणुऊर्जा केंद्र म्हणून त्या ठिकाणी तारापूरला गणलं गेले. आशिया खंडातलं देखील पहिलं ते तारापूर हे अणुऊर्जा प्रकल्प होता. त्याच्यानंतर कर्नाटक असेल कैगा, उत्तर प्रदेशमध्ये नरोरा. अशा पद्धतीनं राजस्थान असेल तर रावत भट्टा, राजस्थान, राजस्थानमध्ये रावत भट्टा. असे जे काही वेगवेगळे अणुऊर्जा प्रकल्प आहेत याच्यावरती फिरून फिरून वेगवेगळ्या परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारताना दिसतात. तर तुम्ही प्रायोरिटी बेसिसवरती हे वेगवेगळे प्रकल्प कुठे आहेत हे तुम्ही पाहू शकता. ओके, पोखरण झालं, तुंबा आणि श्रीहरिकोटा. ह्या श्रीहरिकोटा या ठिकाणी आपलं जे काय रॉकेट उड्डाण आहे, बघा, रॉकेट उड्डाण केंद्र, उड्डाण केंद्र ज्याला इंग्लिशमध्ये रॉकेट लॉन्चिंग सेंटर असं म्हणतात, तर ते असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. ओके, पुढचा क्वेश्चन 27 नंबरचा क्वेश्चन की महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? आता त्यावेळेस 2023 चा पेपर बघितला, हा सगळे 2023 चे पीवायक्यू आहेत. मग 2023 चा पीवायक्यू बघितला तर हे लाकडी बाहुलीला काय म्हणतात हा तसा अननोनच क्वेश्चन होता. याच्या अगोदर कोणत्या क्वेश्चन मध्ये विचारला असेल मला वाटत नाही, परंतु तुम्हीच विचार करा. आपण ऑप्शन वरून जाऊ. काली चंडिका, आपल्याकडे काली माता वगैरे असा काही प्रकार आहे का? नाही प्रकार. हा कुठं प्रकार आपल्याला काली चंडिका पाहायला भेटतो? पश्चिम बंगाल. बघा, ज्यावेळेस तुम्ही पश्चिम बंगाल, कोलकाता अशा ठिकाणी ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्हाला ही काली चंडिका नावाचा किंवा काली माता वगैरे अशा पद्धतीने कोलकाता साईडला जाता त्यावेळेस पाहायला भेटतो. आपल्याला महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काली चंडिका म्हणतील का? म्हणणार नाहीत. ऑप्शन गेला. गंगावती, चंपावती असं काय असू शकतं का? असणार नाही. ठकी, आपण लाडानं म्हणतो ना, आपल्या घरात जर कुठली एखादी मुलगी असेल तर तिला आपण लाडू ए ठके असं ठकी म्हणतो ना, म्हणजे लाकडी बाहुलीला ठकी म्हणतात असं या ऑप्शन वरून आपल्याला लक्षात येईल. ओके, पुढचा क्वेश्चन 28 नंबरचा क्वेश्चन. आता बघा 28 नंबरच्या क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन त्या ठिकाणी परत रिपीट होईल असं मला वाटत नाही. का? कारण तो त्यावेळेचा करंटचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन शक्यतो परत 99% परत क्वेश्चन येणार नाही. काय विचारलं होतं? हा एक तर पहिली गोष्ट, ज्या ज्या गोष्टी भारतामध्ये पहिल्यांदा झाल्या, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झाल्या, इथं क्वेश्चन येण्याचे जास्तीत जास्त काही चान्सेस असतात. त्याच्यामुळे जेवढ्या जेवढ्या गोष्टी पहिल्यांदा झाल्यात
त्या गोष्टी कंपल्सरी करून घ्यायच्या. आपण जो काही मुंबईचा पेपर होणार आहे आणि ग्रुप बी ग्रुप सी चे जे काही पेपर होणार आहेत याच्यासाठी चालू घडामोडीचा सेशन हा जरूर घेणार आहे, की ज्या ज्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी मला वाटतात त्या आपण त्या ठिकाणी घेणार आहे. भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? तर ह्याचं उत्तर पुणे होतं, परंतु हा परत हायड्रोजनचा हा जो काही प्रकल्प आहे पुण्यात उभारला जाणार होता. आता आगामी काळामध्ये येणाऱ्या परीक्षांमध्ये हा क्वेश्चन शक्यतो विचारला जाणार नाही. ओके, पुढचा 29 नंबरचा क्वेश्चन. आता बघा, डॉक्टर एन गोपीनाथ हा देखील क्वेश्चन पुन्हा विचारला जाणार नाही. हा देखील करंटचा क्वेश्चन आहे, पण उत्तर आपण बघू. डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये टिंबटिंब या शहरामध्ये ओपन हार्ट सर्जरी म्हणजे हार्टची हृदयाची त्यांनी ओपन हार्ट सर्जरी त्या ठिकाणी केली. ती यशस्वी झाली. मेन म्हणजे तर ती यशस्वी शस्त्रक्रिया कुठे झाली तर ती चेन्नई या ठिकाणी झाली. डॉक्टर एन गोपीनाथ यांना ती केली होती. हा देखील मुद्दा त्या ठिकाणी करंटचा होता. मला वाटत नाही की हा क्वेश्चन परत त्या ठिकाणी भविष्यामध्ये रिपीट होऊ शकतो. त्याच्यामुळे ही एक गोष्ट नीट लक्षात घ्या. मी हे लेक्चर घेत असताना तुम्हाला क्वेश्चन आन्सर पॅटर्न मध्ये घेत नाही, की क्वेश्चन कोणता येणार नाही, कोणते मुद्दे करंटचे आहेत, काय सोडलं पाहिजे याच्यावरती देखील आपण त्या ठिकाणी फोकस करत चाललेलो आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आवडला तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट कळवा. आता मागच्या लेक्चरला कोणीतरी एक जणांनी कमेंट केली होती की तुम्ही सर मॅथ्स रिझनिंग घ्या. आपण जरूर त्यांच्या कमेंटच्या ह्याच्यानुसार आपण मॅथ्स आणि रिझनिंगचे व्हिडिओ अपलोड करणार आहे, जेणेकरून मुंबईच्या भरतीला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. आता बघा, हा जो काही क्वेश्चन आहे हा त्या ठिकाणी जिल्हा विशेष जीकेतला जो काही जिल्हा विशेष आहे या टॉपिक वरती विचारलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आता बघा क्वेश्चन काय विचारले, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. बघा, चुकीची जोडी ओळखा. आपला क्वेश्चन सोडवण्याचा अप्रोच कधी चेंज करायचा नाही. चुकीचं म्हटलं की नेहमी खालून सुरुवात करायची. बघा, चुकीचं म्हटलं की ताजमहाल आग्रा. आता सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे ठिकाणं वेगवेगळी दिलीत आणि ते ठिकाणं कुठे आहेत असा क्वेश्चन विचारलेले. तर सगळ्यांना माहिती आहे ताजमहाल हा कुठं आहे, आग्रा या ठिकाणीच आहे आणि हा यमुना नदीच्या किनाऱ्यावरती आहे. इथं बघा मी ताजमहालचं चित्र जाणून बुजून दिलंय. कुठं आहे ताजमहाल, आग्राचा. सगळ्यांना माहिती आहे आग्र्याचा ताजमहाल आहे आणि तो मुमताजसाठी शहाजहाननं बांधला होता. कोणी बांधला होता? शहाजहाननं. त्यावेळेस जवळपास 50% राज्याची संपत्ती खर्च होईल एवढा खर्च लागणार होता, तरी देखील ह्या मुमताजसाठी ह्या शहाजहाननं तो ताजमहाल बांधला आणि हा यमुना नदीच्या किनाऱ्यावरती बांधला. कुठल्या? यमुना नदीच्या किनाऱ्यावरती. म्हणजे ह्याची स्टोरी सांगायची झाली तर ज्यावेळेस उत्सा दिसा नावाचा रणजित देसाईंनी त्यांच्या कादंबरीमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे, की रणजित देसाई असं त्या ठिकाणी लिहितात की उत्सा दिसा नावाचा एक कलावंत त्या ठिकाणी आला आणि शहाजहानला सांगितलं की बाबा मी अशी छानशी प्रतिकृती काहीतरी बांधू शकतो, परंतु त्याला तुमचं निम्म राज्य जाईल एवढा खर्च येईल. तर शहाजहान त्याला 50% राज्याचा जेवढा खर्च आहे तेवढा जाईल देण्यासाठी तयार झाला. पण शहाजहानने एक अट टाकली, की "उस्तादिसा तू हे बांधू शकतो, परंतु ज्यावेळेस तू ही कलाकृती बांधशील त्यावेळेस मी तुझे दोन्ही हात कलम करील. कारण तशी प्रतिकृती मला जगात पुन्हा तयार झालेली नकोय." मग आणि उस्तादिसाला त्यावेळेस त्यांनी शहाजहानने विचार करण्यासाठी 2 दिवसाचा, 4 दिवसाचा, 8 दिवसाचा वेळ दिला. वेळ दिल्यानंतर उस्तादिसानं विचार केला, की जर यदाकदाचित माझे हात कलम होतील, परंतु जगाला जर एखादी सुंदर वास्तू त्या ठिकाणी जर भेटत असेल, तर मी माझे हात दान करायला त्या ठिकाणी तयार आहे. आणि मग ताजमहालचं काम त्या ठिकाणी चालू झालं. काम चालू झाल्यानंतर हे काम यमुना नदीच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी चालू झालं होतं. आता नदीचा किनारा म्हटलं की गाळाचा प्रदेश आला. गाळाचा प्रदेश म्हटलं की ज्या पण इमारतीचं कुठल्याही इमारतीचं सगळ्यात महत्वाचा गोष्ट असते म्हणजे पाया. आणि जर पाया मजबूत असेल तर इमारत ती जी काय इमारत आहे ही जास्तीत जास्त काळ त्या ठिकाणी राहू शकते. आता ह्या शहाजहानला त्या ठिकाणी मुमताजची प्रित्यर्थ जो काय ताजमहाल बांधायचा होती ही खूप घाई झाली होती. आणि हा जो काही उसा दिसा नावाचा कलावंत होता त्यांनी तो ताजमहाल बांधायला घेतला आणि फाउंडेशन गेल्यानंतर जवळपास 1 वर्षासाठी तो सगळ्या कारागिरांना घेऊन लंपास झाला. शहाजहान शोधत होता की ह्यांनी फाउंडेशन केलंय आणि हे सगळे कलाकार गेलेत कुठं. परत वर्षानंतर उत्सा दिसा त्याच्या कलावंतांसह तिथं त्या ठिकाणी कारागिरांसह गवंड्यांसह त्या ठिकाणी आला आणि मग त्या शहाजहाननं विचारलं की एवढे दिवस कुठे गेला होता. तर म्हटलं की कसं आहे की एवढी मोठी जर प्रतिकृती बांधायची म्हटलं तर पाया भक्कम पाहिजे.
हा जो काही ताजमहाल आपण बांधतोय तो अशा मातीच्या ठिकाणी बांधतोय की जी ऑलरेडी यमुना नदीच्या किनाऱ्यावरती आहे. जर आपण बांधकामामध्ये त्या ठिकाणी घाई केली तर तो ताजमहाल त्याचा पाया केव्हा देखील जमिनीमध्ये खचू शकतो. अशा पद्धतीची माती तिथे. त्याच्यामुळे फाउंडेशन घट्ट होण्यासाठी त्याला एका कालावधीची गरज होती. म्हणून आम्ही काही कालावधीसाठी त्या ठिकाणी तुमच्यापासून लांब राहिलो. कालावधीनंतर काही तर 1-2 वर्षात वगैरे तो ताजमहाल पूर्ण झाला असं रणजित देसाई त्यांच्या कादंबरीमध्ये लिहितात. आणि मग ताजमहाल कंप्लीट झाल्यानंतर उत्साह-दिसा जो काही ते ठरल्याप्रमाणे त्याचे हात कलम करण्यासाठी ठरलं. हात कलम करण्याचं ठरल्यानंतर त्या ठिकाणी शहाजहाननी उत्साह-दिसाला विचारलं, की "अजून उत्साह-दिस में क्या कसूर बाकी है का?" त्यावेळेस जो काही शहाजहान होता त्याला उत्साह-दिसा सांगतात, की "अजून थोडं काम राहिलंय." आणि उत्साह-दिसा त्या ताजमहालच्या घुमटावरती हे जे काही घुमट दिसतंय, ह्या घुमटावरती गेला आणि हातोडीचे 2 ठोके याच्यावरती मारले. आणि हातोडीचे 2 ठोके मारल्यानंतर त्यांनी सांगितलं, की "आता तुम्ही माझे हात कलम करा." त्याच्यानंतर त्या उत्साह-दिसाचे 2 हात कलम केले. कलम केल्यानंतर काही पावसाळा आला आणि पावसाळा आल्यानंतर ह्या ताजमहालच्या आतमध्ये मुमताजची कबर आहे आणि ह्या बरोबर त्या घुमटाच्या खाली आहे. आणि त्या घुमटाच्या तिथं त्या कबरीच्या तिथं 2-2 पाण्याचे टिपके पडायला सुरुवात झाली. शहाजहानला फार राग आला. त्याने उत्साह-दिसाला परत बोलावून घेतलं. म्हटलं, की "तू जे काय बांधलंय ते त्याच्यावरती रोज पावसाचं पाणी 2-2 टिपके पडतायत आणि आता पावसाळा उघडलाय तरी देखील ते पावसाचं पाणीच थांबणार. आता देखील तुम्ही जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी त्या मुमताजच्या कबरीवरती आज देखील पाऊस नसताना कंटिन्युअसली पाण्याचे टिपके पडताना आपल्याला दिसतात त्या घुमटातून. जगातले वेगवेगळे शास्त्रज्ञ आले तरी देखील अजून कळलं नाही की ते पाणी कशामुळे पडतंय. त्यावेळी शहाजहानने त्याला प्रश्न विचारला, की "बाबा, हे पाणी पडतंय तर ते कसं काय?" तर त्यावेळी शहाजहानने दिलेलं इमोशनल उत्तर त्यांनी कादंबरीमध्ये लिहिलेले, की "बाबा, माझे 2 हात कलम केल्यानंतर माझे डोळ्यातले अश्रू ते रडून सांगतील, की बाबा पुन्हा उत्साह-दिसा तुझ्याकडून अशी पुन्हा प्रतिकृती होणार नाही." अशा पद्धतीची ती एक स्टोरी आहे. मला आता आठवली म्हणून ती मी तुमच्या अनुषंगानं सांगितली. मग आग्र्याचा जो काही ताजमहाल आहे हा यमुना नदीच्या किनाऱ्यावरती चुकीची जोडी खालून वरती जायचं. आता छत्रपती शिवाजी टर्मिनस सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सगळे पेपरला कुठे जाणार आहेत? मुंबईला जाणार आहेत. ह्यावेळेस सगळे ज्यावेळेस 2023 ला हा पेपर झाला, सगळेजण पेपरला कुठे गेले होते? मुंबईलाच गेले होते. हा दिल्लीमध्ये असेल का? दिल्लीमध्ये असणार नाही. दिल्लीमध्ये काय आहे? तर इंदिरा गांधी विमानतळ. बघा, इंदिरा गांधी नॅशनल एअरपोर्ट हे जे काय आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ, हे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्ली या ठिकाणी आहे. हे जरूर लक्षात ठेवायचं. मग सीएसटी कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल्स. इथं बघा मी फोटो त्यासाठी जाणून बुजून सीएसटीचा त्या ठिकाणी टाकलेला आहे, की जेणेकरून तुमच्या मुंबई महानगरपालिका त्याच्या शेजारीच ते सीएसटी आहे. म्हणून ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे मुंबई या ठिकाणी आहे असं हा जिल्हा विशेषवरती त्यावेळी क्वेश्चन चाललेला होता. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. गोल घुमट सगळ्यांना माहिती आहे विजापूर या ठिकाणी आहे. आणि कुतुब मिनार हे मेहरोली या ठिकाणी आहे. कुठं आहे कुतुब मिनार? हा मेहरोली आहे. कुतुबुद्दीन ऐबकानं बघा, कुतुबुद्दीन ऐबकानं कुतुब मिनार बांधायला सुरुवात केली आणि अल्तुमिशच्या काळामध्ये कोण? अल्तुमिशच्या काळामध्ये अल्तुमिश या सम्राटाच्या काळामध्ये कुतुब मिनार बांधून पूर्ण झाला. बघा, बांधून पूर्ण झाला. क्वेश्चन असा विचारला जातो, की कुतुबुद्दीन ऐबकानं कुतुब मिनार बांधला. बरोबर आहे, बांधायला सुरुवात केली. परंतु तो पूर्ण कोणाच्या कालावधीमध्ये झाला? तर अल्तुमिश किंवा इल्तुमिश पण म्हणतात, अल्तुमिश पण म्हणतात. वेगवेगळे प्रोनाउन्सिएशन त्या ठिकाणी आहेत. परंतु एक लक्षात ठेवायचं, अल्तुमिशच्या कालखंडामध्ये हा जो काय कुतुबुद्दीन ऐबकानं बांधायला घेतलेला कुतुब मिनार आहे त्याचं काम पूर्ण झालेलं ह्या ठिकाणी दिसतं. मग कुतुब मिनार हा मेहरुल या ठिकाणी आहे. गोल घुमट विजापूरला आहे. सीएसटी मुंबई या ठिकाणी आहे. आणि ताजमहाल आग्रा यमुना नदीच्या किनाऱ्यावरती आहे. हा ह्या ठिकाणी तुम्हाला विजापूरचा गोल घुमट असलेलं पाहायला भेटतं. म्हणजे आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे गोल घुमट खूप चांगली स्ट्रक्चर असलेली रचना आहे. आणि ह्या इमेजच्या माध्यमातून तुमचा हा प्रश्न खूप जास्त कालावधीसाठी तुमच्या लक्षात राहू शकतो. इमेज ही बघितली, ही बघितली, ही बघितली, ही बघितली की लगेचच कुतुब मिनार म्हटलं की 2 पॉइंट मी सांगितले. कुतुबुद्दीन ऐबकानं कुतुब मिनार बांधायला सुरुवात केली. सगळ्यांना माहिती आहे त्याच्या नावावरूनच कुतुब मिनार हे नाव पडलेले. परंतु तो पूर्ण कोणाच्या कालावधीमध्ये झाला? तर अल्तुमिशच्या कालावधीमध्ये तो पूर्ण झालेला आपल्याला पाहायला भेटतं. तुम्ही पाठीमागच्या पण माझे व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये पण मी असे वेगवेगळे त्या ठिकाणी पीपीटी शेअर करून
तुमच्या जास्तीत जास्त कालावधीसाठी पिक्चोरियल फॉर्मॅटमध्ये इमेज कशी लक्षात राहील, हे पाठ कसं होईल अशा अनुषंगाने शिकवलेले. त्याच्यामुळे ज्यावेळी मी सांगत असतो त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन देऊन ह्या इमेजकडे पाहायचंय, जेणेकरून तुमच्या जास्तीत जास्त कालावधीसाठी तो मुद्दा लक्षात राहू शकतो. ओके, पुढचा क्वेश्चन 31 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन तसा हार्ड कॅटेगरीतला क्वेश्चन म्हणता येईल. ह्या क्वेश्चनचं उत्तर सहजासहजी त्यावेळेस पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना येईल असं मला वाटत नाही. 1900 म्हणजे मला विचारले पर्सनली तर मला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं. सन 1992 मध्ये टिंबटिंब या राज्यातील मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली. एवढं हार्ड कोणालाच येत नाही. अशा वेळी बघा हा क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स चाललाय. बघा क्वेश्चन सोडवायचा कसा, अशा पद्धतीचा क्वेश्चन सोडवायचा कसा. आता हित अ दिले, हित उ दिले, म्हणजे जवळपास हित असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे. शक्यतो ऑप्शन मध्ये महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्रालाच टिक करावं. परंतु इथं ऑप्शन नंबर 1 मध्ये महाराष्ट्र ठेवलाय, त्याच्यामुळे शक्यतो उत्तर अजूनपर्यंत आपल्या इथं मद्यपान विरोधी चळवळ बिळवळ असल्या काय गोष्टी झालेल्या आहेत का नाही. आपल्याकडे आता पण सर्रास दारू पिताना लोक त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यामुळे महाराष्ट्र उत्तरमध्ये असेल असं मला वैयक्तिक वाटलं नाही, म्हणून मी महाराष्ट्र काढलं. आता दुसरी गोष्ट की 1992 मध्ये विचारलं की बाबा मद्यपान विरोधी चळवळ त्या ठिकाणी कुठे चालू झाली. असा क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स झाला असेल तर डोळे झाकून कुठल्याही पद्धतीचा विचार ना, तुम्ही किती आठवलं किंवा काय हे कधी वाचलंच नाही तर तुम्हाला येईल का, ते येणार नाही. सरळ सरळ ऑप्शन नंबर 3 ला त्या ठिकाणी तुम्ही मार्क करायचे आणि पुढे जायचंय. आलं तर उत्तर त्या ठिकाणी बरोबर येण्याचे जास्तीत जास्त चान्स असेल. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी ऑप्शनला त्या ठिकाणी मार्क करायचंच आहे. मग तुम्ही जर ऑप्शन नंबर 3 ला जर मार्क केलं तर यदा कदाचित मार्क वाढू शकतात. मी त्या दिवशी पण सांगितलं, मी ज्या ठिकाणी राहतो तिथली 12 मुलं एका मार्कासाठी ठाणे ग्रामीणला मेरिटच्या बाहेर आहेत. जर यदा कदाचित या गोष्टी तुम्ही वापरल्या तर तुमच्या मेरिटमध्ये बसण्याचे चान्सेस जास्तीत जास्त वाढतात. आंध्र प्रदेश ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे जर यदा कदाचित तुम्हाला त्या प्रश्नाचं काहीच लॉजिक लागत नसेल, प्रश्न कसाच सुटत नसेल, तर सरळ सरळ तुम्ही ऑप्शन नंबर त्या ठिकाणी 3 ला मार्क करा आणि पुढे चला. हा ह्या पॉइंट मधला की पॉइंट आहे. ऑप्शन नंबर 3 तुम्ही मार्क करा. कधी, ज्यावेळेस तुम्हाला काहीच लॉजिक लागत नसेल आणि मॅक्सिमम तुमचा सोडवताना कल ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 कडे असला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांना माझं जरूर सांगणं आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून की ही गोष्ट सरावाशिवाय कशी जमू शकत नाही. तुम्हाला ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 सॉल्व्ह करण्याचा त्या ठिकाणी सरावच असला पाहिजे. सरावाशिवाय तुम्हाला ही गोष्ट जमू शकत नाही. ओके, पुढचा क्वेश्चन 32 नंबरचा क्वेश्चन सगळ्यात आयएमपी क्वेश्चन आहे. कित्येक एक्झामला हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन मी VIMP कॅटेगरीमध्ये टाकतो. बघा काय सांगितलंय, भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. या ठिकाणी मी त्यांचा इमेज म्हणून फोटो घेतलेला आहे. गोपाळ कृष्ण गोखले, बघा कुणी, गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. बऱ्याच एक्झामला क्वेश्चन असा देखील विचारलाय की भारत सेवक समाज यांची गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापना कधी केली, तर 1905 साली. बघा किती, 1905 साली भारत सेवक समाज याची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि ही व्यक्ती त्या काळामध्ये गोपाळ कृष्ण गोखले, या गोपाळ कृष्ण गोखलेंनाच महात्मा गांधी त्यांचे राजकीय गुरु असे म्हणत. बघा महात्मा गांधी, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु म्हणजे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण, तर ते होते गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले हे म्हणजे जहाल मवाळ यांच्यामध्ये मवाळवादी व्यक्तिमत्व होतं. आणि त्या काळामध्ये भारताच्या पार्लमेंटमध्ये अर्थसंकल्पावरती सगळ्यात जास्त बोलणारा, हिरिरीनं ताकदीनं बोलणारा माणूस जो कोण होता भारताच्या अर्थसंकल्पावरती म्हणजे बजेटवरती, तर त्या इंग्रजांच्या काळामध्ये गोपाळकृष्ण गोखले यांच्या संकल्पावरती जे काही भाषण होतं त्याला अख्ख्या भारतामध्ये कुणीच तोड देणारा तसा व्यक्ती त्यावेळेस नव्हता. आणि एवढा मुद्दा हा तुम्ही लक्षात ठेवायचा. आता तुम्ही जर नीट बघितलं तर लक्षात ठेवा, असा जर क्वेश्चन विचारला तर ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नाव दिलं असेल, बघा ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नाव दिलं असेल त्या ठिकाणी उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. बघा ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नाव दिलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर जास्तीत जास्त असण्याचे चान्सेस असतात. आता बघा गणेश वासुदेव जोशी यांना काय, यांना सार्वजनिक काका असं म्हणतात. यांना सार्वजनिक
काका असं म्हणतात. मग ह्या सार्वजनिक काकांच्या संदर्भात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती, तर जो काही पर्वतीचा उठाव आहे, पर्वती देवस्थान होतं, ह्या पर्वती देवस्थानाच्या संदर्भातला सगळ्यात महत्वाचा जो काही उठाव झाला त्या पर्वतीचा लढा असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, किंवा पर्वती देवस्थानचा उठावाच्या संदर्भात असणारा सगळ्यात महत्वाचा आवाज हा सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांनी, सार्वजनिक काकांनी त्यांनी मांडलेलं दिसतं. खादीच्या प्रसारासाठी ह्या व्यक्तीने सगळ्यात महत्वाचं योगदान दिले. बघा, खादीचा प्रसार प्रसार करण्यासाठी या व्यक्तीचं सगळ्यात मोठं हे आहे. डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी कुष्ठरोगावरती, यांना धन्वंतरी असं पण म्हणतात, कुष्ठरोगावरती त्या ठिकाणी औषध शोधण्याचं काम यांनी केलेलं आपल्याला ते दिसतं. म गो रानडे मराठ्यांचा उदय किंवा महाराष्ट्रांचा इतिहास अशा पद्धतीची इतिहासावरती या व्यक्तीची खूप जास्त पकड होती. मराठ्यांचा इतिहास, त्याच्यानंतर निबंधमाला म्हणून काय आहे ती पण एक गोष्ट मला आता ती एक्झॅक्टली आठवत नाही, ही रानडेंच्या संदर्भात त्या ठिकाणी असलेली पाहायला भेटते. आणि गोपाळकृष्ण गोखले यांचं तर आपण रिसेंटली आता पाहिलेलंच. हा फोटो, त्यांची इमेज लक्षात ठेवायची. या इमेजवरून तुमच्या लक्षात येईल की हा जो काय गोपाळकृष्ण गोखलेंचा फोटो म्हटलं की लगेच तुम्हाला 1905 साल आणि भारत सेवक समाज असं त्या ठिकाणी लगेच फास्ट रिकॉल झालं पाहिजे. आणि ही व्यक्ती महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते, ही गोष्ट या स्लाइडच्या माध्यमातून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन. आता या क्वेश्चनच्या संदर्भात जर तुम्ही विचार केला, संसदीय शासन पद्धती हा स्टॅटिकच्या अभ्यासक्रमावरती असणारा IMP पार्ट आहे. राज्यघटना या ह्याच्यावरती तुमची MPSC एक्झाम असेल, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी आणि पोलीस भरती या टॉपिक वरती 100% त्या ठिकाणी क्वेश्चन विचारताना आपल्याला दिसतात. आता या टॉपिक वरती क्वेश्चन विचारण्याच्या पाठीमागचा उद्देश विद्यार्थी मित्रांनो असाच आहे की बाबा भारतीय राज्यघटनेचे स्रोत काय आहे, भारतीय राज्यघटना कुठून घेतली किंवा कशी घेतली किंवा कोणत्या देशाकडून आपण काय घेतलं, याच्यावरती वारंवार फिरून फिरून वेगवेगळे प्रश्न विचारताना दिसतातच. आता जे काही संसदीय शासन प्रणाली आहे ही पद्धत आपण कुठून घेतलेली असा क्वेश्चन विचारलेला आहे. संसदीय शासन पद्धती टिंबटिंब येथे विकसित झाली. लक्षात घ्या की भारतामध्ये इंग्रज आले आणि आता सध्या आपण भारताला काय म्हणतो, भारतीय संसद किंवा पार्लमेंट. मग ही जी काय भारतीय संसदीय प्रणाली असेल किंवा पूर्ण भारतासाठी एकच नागरिक असेल, कायद्याचं राज्य असेल, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण इंग्रजांकडून आपण घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे संसद हा कन्सेप्ट आपण कुठून घेतलेला आहे, इंग्लंडकडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक नागरिकत्व, त्याचबरोबर कायद्याचे राज्य, कायद्याचे राज्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भारतामध्ये जवळपास 550च्या वरती वेगवेगळे राजवाडे होते, प्रत्येकाचे वेगवेगळे भाग बदलला की कायद्यात बदल, त्यांच्या पद्धतीने कायदे. मग इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी भारत एक संघ केला आणि कायद्याच्या पुढे राजा वगैरे असली कुठलीच गोष्ट नाही, कायदा श्रेष्ठ ही गोष्ट सर्वांच्यासाठी हिताची असणारी गोष्ट इंग्रजांनी भारतामध्ये त्या ठिकाणी लागू केली. आणि कायद्याचं राज्य हा जर कन्सेप्ट कुणी आणला असेल, संसदीय प्रणाली कुणी आणली असेल, एक नागरिकत्व हा कन्सेप्ट कुणी आणला असेल, तर तो इंग्रजांनी भारतामध्ये आणला. याला बऱ्याच वेळा ऑप्शन फसवण्यासाठी एक्झामिनर UK असं पण देतो बरं का. UK आणि USA, अमेरिका म्हणजे USA, ए म्हटलं की अमेरिका, अमेरिकेचा ए, आणि UK म्हटलं की इंग्लंड. ही गोष्ट लक्षात ठेवायची. इथं बऱ्याच वेळा वेगवेगळे एक्झामिनर त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न करतात. ओके, फ्रान्स. आता ह्या अमेरिकेकडून काय घेतलं, तर सगळ्यात महत्वाचं मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडून घेतलेले. आणि फ्रान्सकडून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या जे काही फ्रान्सच्या तत्वावरून आपण जे काही फ्रान्सचा उठाव झाला होता त्या फ्रान्सच्या स्वातंत्र्य लढ्यावरून आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 तत्व घेतले. नेपाळवरून आपण काहीच घेतलं नाही. आपणच नेपाळला सध्या कर्ज वगैरे त्या ठिकाणी देत असतो. आपल्या शेजारी असलेले राष्ट्र त्या नेपाळमध्ये पण रुपया हे नावाचं चलन आहे. ओके,
अशा पद्धतीनं सगळ्यात IMP स्टॅटिक म्हणजे अभ्यासाचा भाग चालू घडामोडीसह सोडून जर स्टॅटिक वरती जर क्वेश्चन विचारला तर त्या ठिकाणी हा क्वेश्चन आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि याच अनुषंगाने आता आठवलंय तर सांगतो की आयर्लंडकडून आपण मूलभूत मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत. मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडकडून घेतलेली आहेत. हा देखील क्वेश्चन बऱ्याच एक्झामला बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी विचारलेला आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. चौतीस नंबरचा क्वेश्चन. आता बघा, हा क्वेश्चन सध्या चर्चेमध्ये आहे. ज्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान, ह्या ठिकाणी मी त्यांचा फोटो पण घेतलेला आहे, ज्यांना आयर्न लेडी पण असं भारताच्या म्हणतात. इंदिरा गांधी म्हणजे अशी वेळ होती की पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झाल्यानंतर भारतामध्ये नेतृत्व करणारी तेवढी ताकद कोण, ही फार मोठी पोकळी त्या ठिकाणी निर्माण झाली होती. आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी वेगवेगळे नेतृत्व, कोणाला नेतृत्व द्यायचं पंतप्रधान पदाची धुरा. मग त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू नंतर आपण लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झालेले भेटतात. आणि लाल बहादूर शास्त्री यांना ताश्कंद जे काही रशियातलं ताश्कंद आहे, ह्या ताश्कंद कराराच्या वेळी आपल्या भारत पाकिस्तान युद्धावरून 1965चं युद्ध, 1965च्या युद्धामध्ये ताश्कंदचा करार झाला. आणि त्या ताश्कंदच्या करारामध्ये त्या ठिकाणी बऱ्याचशा जणांचं म्हणणं की बाबा त्यांना विषबाधा झाली आणि त्या ठिकाणी ताश्कंद या ठिकाणी लाल बहादूर शास्त्रींचं निधन झालं. निधन झाल्यानंतर आता पंतप्रधान करायचं कोणाला, असा फार मोठा प्रश्न पडला होता. तर त्यावेळेस मग इंदिरा गांधींना पंतप्रधान करण्याचं काँग्रेसच्या बॉडीनं त्या ठिकाणी ठरवलं. बरेच जण हिंदा गुढी असं पण म्हणायचं की बाबा ती व्यक्ती तेवढ्या पॉवरफुल असेल का. आणि याच व्यक्तीनं त्यावेळेस भारतामध्ये क्रांतिकारक असे कित्येक असे निर्णय घेतले. मग त्याच्यातलाच एक क्रांतिकारक निर्णय, मग अशी मी पोखरण चाचणीचा सांगितला, मग दुसरा अजून एक कोणता क्रांतिकारक निर्णय, अजून एक महत्वाचा की जो क्रांतिकारक निर्णय जो आता सध्या खूप जास्त चर्चेमध्ये होता, तो म्हणजे 1975 मध्ये त्यांनी, इंदिरा गांधींचं सरकार असताना त्यांनी राष्ट्रीय आणीबाणी लावली होती. आणि ही राष्ट्रीय आणीबाणी, मला वाटतं 25 जून ही डेट आहे. यदा कदाचित आगामी काळामध्ये 25 जून ही संविधान हत्या दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. तुम्ही तरी एकदा चेक करू शकता. 25 जून संविधान हत्या दिवस, संविधान हत्या दिन साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. का तर 25 जून 1975ला त्या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी इंदिरा गांधींनी घोषित करण्याचं ठरवलं होतं. मग ह्या इंदिरा गांधींनी जे काही वेगवेगळे रिव्हॉल्युशनरी त्या ठिकाणी बदल वेगवेगळे घडवून आणले, त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा क्रांतिकारक बदल म्हणजे हे जे काही वेगवेगळ्या राष्ट्रातल्या बँका होत्या, त्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे नॅशनलायझेशन, बँकांचं नॅशनलायझेशन करण्याचं काम सगळ्यात महत्वाचं इंदिरा गांधींनी केलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी 20 बँकांचं त्या ठिकाणी नॅशनलायझेशन केलं 2 टप्प्यांमध्ये. त्याच्यामुळे त्यातला एक पहिला टप्पा इथं विचारलाय. हा क्वेश्चन इकॉनॉमिक्स मधला आहे, अर्थशास्त्र या घटकांमधला. तुम्ही जर आत्ताच याच्या अगोदरचा मी एक व्हिडिओ टाकलाय, ग्रुप बी ग्रुप सी चा अभ्यासक्रम आलेला आहे, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये बँकिंग या टॉपिक वरती कंपल्सरी क्वेश्चन विचारला जातो. त्या बँकिंग ह्या टॉपिक मधला हा क्वेश्चन आहे. 19 जुलै तारीख खूप जास्त महत्वाची, 19 जुलै 1969 ला. 1969 हे साल महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर 1980 हे साल महत्वाचं आहे. आता बघा, 1969 साली देशातील प्रमुख टिंब बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं. म्हणजे क्वेश्चन असा विचारलाय, 1969 साली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी किती बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. तर लक्षात ठेवा, 1969 ला 14 बँकांचं, ऑप्शन नंबर 2, 14 बँकांचं त्या ठिकाणी राष्ट्रीयकरण केलं. आणि 1980 ला या ठिकाणी मी पीपीटी मध्ये बघा मेन्शन केले की 6 बँकांचं राष्ट्रीयकरण, नॅशनलायझेशन. 1980 6 बँक्स नॅशनलाइज्ड अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आल्यात. कुठल्या कुठल्या 6 आल्यात त्या देखील मी इथं मेन्शन केले आहेत. आंध्रा कॉर्पोरेशन बँक, न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंडिकेट बँक अँड विजया बँक. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या बँकांचं नॅशनलायझेशन 6 बँकांचं केलं. लक्षात हे ठेवायचं, 1969 म्हटलं की 14 बँकांचं नॅशनलायझेशन आहे, 1980 म्हटलं की 6 बँकांचं नॅशनलायझेशन आहे. 14 अधिक 6 म्हणजे टोटल 20 बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे नॅशनलायझेशन करण्याचं काम त्यावेळेस इंदिरा गांधींनी केलेलं आहे. आणि हा मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे. ओके.
पुढचा क्वेश्चन 35 नंबरचा क्वेश्चन. ऑलरेडीच आपण जो पहिला पार्ट आपला जो काही जीकेच्या ह्या व्हिडिओचा घेतलेला आहे त्या व्हिडिओमध्येच अगदी इमेज सहित इथं अशी इमेज आहे आणि जीएसटी कधी लागू झाला हे मी सांगितलं होतं आणि याच्यावरती क्वेश्चन अगदी त्याच्या जीएसटीच्या संदर्भात 101 घटना दुरुस्ती हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. 35 नंबरचा क्वेश्चन आहे, आपल्या देशात टिंबटिंब या तारखेपासून वस्तू व सेवा कर ज्याला आपण काय म्हणतो जीएसटी असं म्हणतो, ही प्रणाली कधी अंमलात आली असा क्वेश्चन विचारलाय. तर मी सांगितलं होतं की 2017 सालापासून बघा 1 जुलै 2017 पासून भारतामध्ये जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे. कसा अप्रत्यक्ष कर आहे तो लागू करण्याचा त्या ठिकाणी शासनाने निर्णय घेतला आणि म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर सगळीकडे 3 ठिकाणी 1 तारीख दिसते म्हणजे 31 उत्तर असेल का? ऑप्शन गेला. सगळीकडे 17 आहे 17 आहे 17 आहे 17 आहे. जानेवारी आणि जून ज दिसतंय म्हणजे या 2 ठिकाणी एक्झामिनरला तुम्हाला कन्फ्यूज करायचं आहे आणि ही तारीख पाठ असावी कारण भारताच्या अर्थाच्या म्हणजे अर्थशास्त्रीय घटकांमध्ये सगळ्यात महत्वाचा बदल ह्या 1 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू अप्रत्यक्ष कर आहे तो लागू झाला म्हणून ही इमेज आपल्या त्या ठिकाणी लक्षात असली पाहिजे. या अनुषंगाने हा मुद्दा आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ऑलरेडी याच्या संदर्भात सांगितले घटना दुरुस्ती आहे 101वी घटना दुरुस्ती 101वी. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा. उरलेले जे काही क्वेश्चन आहे आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण घेऊ. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जर काय सजेशन करायचे असेल ते देखील करू शकता. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी पोलीस भरती, सरळ सेवा, शिक्षक भरती, रेल्वे भरती, त्याच्यानंतर MPSC असे रेग्युलरली व्हिडिओ आपण टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आगामी काळामध्ये पोलीस भरतीचे त्याचबरोबर MPSC, ग्रुप बी, ग्रुप सी असे वेगवेगळे कोर्सेस पण आपण त्या ठिकाणी अत्यंत अल्प दरामध्ये विद्यार्थ्यांना परवडेल अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी टाकणार आहोत. काही दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी लाईव्ह येऊन विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण लाईव्ह सेशन देखील घेणार आहोत. हा व्हिडिओ जर आवडला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.